जय शिवराय मंडळी, तुम्ही पाहू शकता मी आले रानामध्ये आणि माझी मिरची खुरपणी चालू झालेली आहे. तर याला काय म्हणतात, तर ही आहे पात्राची भाजी. तर पात्राची भाजी ती खराब झालेली होती आणि काल परवा मी घेऊन गेले होते पात्राची भाजी, त्याची भाजी पण केली होती मी. तर त्याचा पण व्हिडिओ मी शेअर करणार आहे. तर त्यात थोडेसे आळूचे पानं पण आपण टाकले ना तर एकदम छान टेस्ट येते त्याला. तर तुम्ही पाहू शकता हे. तर आत्ता सध्या माझी खुरपणी चालू असल्यामुळे हे रानाच्या बाहेर काढायचं आहे, म्हणून मला हे पूर्ण काढायचं आहे बाहेर. तर मग मी आले होते रानातून घरी आल्यानंतर मग मी लागले होते स्वयंपाकाला. तर मला भाकरी करायची होता, तरी एक भाकर आम्ही कुत्र्यासाठी करतो, कारण तर की रानात आमच्या कुत्रा आहे शेडवरती, त्यामुळं मग आम्ही त्याला पण एक भाकर करत असतो. तर मी पाहू शकता. तर मग सगळं आवरता टाईम होता आणि माझी मुलगी छोटी आहे आणि बाळ पण माझं छोटं आहे. तर माझ्या सासूबाई आणि सासरे तिला स्वयंपाक होईपर्यंत सांभाळतात. तर तिचा अभ्यास पण घ्यायचा असतो, त्यामुळं मग माझ्या सासूबाई तिचा रोज अभ्यास घेत असतात आणि तिचा टाईम झालाच ना, मला भांडे पण भरपूर जास्तीचे घासायचे होते. मग भांडे घासण्याचे मग मला सुरुवातीला तिचा थोडासा अभ्यास घ्यावा शाळेत, कारण तर की ती 4 वर्षाची आहे आणि आता सध्या ती शाळेत जायला लागलेली आहे. त्यामुळं मग ती रोज तिच्या शाळेत काय शिकवतात काय नाही ते सांगत असते घरी आल्यानंतर. आणि मग मी भांडे पण घासून घेतले. भांडे घासून झाल्यानंतर ती दाखवत होती की तिच्या शाळेमध्ये काय काय शिकवतात आणि सांगत होती की मम्मा माझ्या शाळेमध्ये हे शिकवतात ते शिकवतात. आणि ती असं म्हणत होती की आमच्या शाळेमध्ये तसा व्यायाम करायला लावतात आणि ती परत गाणं पण म्हणायला चालू केलं त्यांनी की ससा राहतो रानात. तर तुम्ही पाहू शकता ती एकदम असं आपण जसं करू तिला किंवा जसं सांगू तसं. आणि माझे दोन्ही पण बाळं छोटेसेच आहेत त्यामुळं, आणि माझा मुलगा आहे 1.5 वर्षाचा आणि मुलगी आहे 4 वर्षाची. तुम्ही पाहू शकता इतका. आणि पसारा जास्त दिसत आहे, कारण तर की आम्ही किती जरी आवरलं ना तरी पसारा तेवढाच होतो, कारण तर की माझे बाळ सतत जेवढं आपण आवरून ठेवलं तेवढं जास्ती खाली घेतच असतात त्यामुळं. आणि तुम्ही पाहू शकता तिनं एकदम हुशार आणि एवढं छान करते ना, ती प्रत्येक शाळेतली ॲक्टिव्हिटी ती घरला आल्यानंतर आम्हाला दाखवत असते. तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला पण सबस्क्राईब करा.